नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण इफ्को कंपनीचा NPK माझ्या आंबा बागेला कोणत्या प्रकारे वापरतो याबद्दल मी आपणास सविस्तर माहिती देत आहे. कारण रासायनिक खत याच्या आवाच्या सव्वा किमती आणि तसंच त्यामुळं जमिनीचं बिघडत चाललेलं आरोग्य आणि मनुष्य प्राण्याचं पशु पक्ष्याचं सुद्धा आरोग्य हे रासायनिक खताने बिघडत चाललेलं आहे. आणि त्याला पर्याय म्हणून आपण ऑर्गॅनिक शेतीकडं वळलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. ही माझी 3.5 वर्षाची आंबा बाग आहे. यामध्ये मी गेली 3.5 वर्ष पूर्ण ऑर्गॅनिकच करतो. आणि ऑर्गॅनिक करत असताना हे जे NPK आहे याच्यामध्ये 3 प्रकारचे जीवाणू आहेत. नंबर 1ला जे आहे तो ॲझोटोबॅक्टर, नंबर 2ला आहे फॉस्फोबॅक्टेरिया आणि नंबर 3ला आहे पोटॅश सोल्युबलिंग बॅक्टेरिया. याचा काउंट बघू शकता आपण, भरपूर काउंट आहे. 5 × 10 क्युबिक मिलीमीटर आहे. म्हणजे जीवाणूची संख्या यामध्ये बघा. आता ह्या 3चं काम काय असतं तर आपल्या जमिनीमध्ये आणि हवेमध्ये 70% नायट्रोजन हा असतोच आणि जमिनीमध्ये पण असतो. फॉस्फरस हा आपल्या जमिनीमध्ये असतो, परंतु तो इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये असतो की पिकं किंवा फळबाग हे त्याला ॲब्सॉर्ब करू शकत नाहीत. पोटॅश पण आपल्या जमिनीमध्ये असतं, पण ते पण इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं. तर ह्या तिन्ही प्रकारच्या बॅक्टेरिया किंवा जीवाणू जे आहेत त्या नायट्रोजनला फिक्स करतात, फॉस्फरसला ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आणतात आणि पोटॅशला पण ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आणतात, जे की सहजपणे आपले फळझाडं किंवा पिकं हे ॲब्सॉर्ब करू शकतात, जे की पिकाला हे 100% लागू होतं. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये अनवॉन्टेड पडलेला फॉस्फरस, पोटॅश आणि हवेमधला नायट्रोजन ह्या तिघांनाही हे जीवाणू फिक्स करतात. आता ह्या जीवाणू तयार करण्याची जी पद्धत आहे, मल्टिप्लाय कसे करायचे, तर हा माझा 200 लिटरचा पाण्याचा ड्रम आहे. यामध्ये मी 1 किलो गूळ टाकलेला आहे, गुळाचं पाणी टाकलेलं आहे. यामध्ये आपण हे 500 ml 1 लिटरचा हा हे आहे. याची MRP जी आहे ते साधारणतः 500 रुपये आहे. आणि याच्यामधलं आपण फक्त अर्धा म्हणजे 500 ml टाकतो. 1 लिटर जे आहे त्यातलं फक्त 500 ml आपण त्या ड्रममध्ये टाकतो. आणि 500 ml टाकल्यानंतर एक 7 दिवसानंतर याचं भरपूर प्रमाणात मल्टिप्लिकेशन होतं. आणि हे मल्टिप्लाय झालेलं जे कल्चर आहे हे आपण आंबा बागेला ड्रीपमधून देतो. आणि हे देत असताना याच्याबरोबर इतर कुठलंही आपण केमिकल मिक्स न करणं हे योग्य राहील, कारण ह्याची पोटेन्शी कमी होते. आणि जे आपल्या जमिनीमध्ये इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये वातावरणातलं नायट्रोजन, जमिनीमधलं फॉस्फरस आणि पोटॅश हे डॉर्मन स्टेजमध्ये असतात, ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये हे त्याचं रूपांतर करतात आणि जेणेकरून ते पिकाला किंवा फळझाडाला ॲब्सॉर्ब करायला मदत होते. हे आपण वारंवार साधारणतः वर्षातून 3 ते 4 वेळेस हे आपल्या बागेला हे टाकलंच पाहिजे, जेणेकरून रासायनिक खताचा खर्च हा कमी करणे आणि ऑर्गॅनिक शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खत आणि वेस्ट डिकम्पोजर ह्याचा जर वापर आपण आपल्या बागेमध्ये केला तर आपली आंबा बाग ही रोगाला फार कमी बळी पडते. पाहू शकता आपण, आंब्याची क्वालिटी बघू शकता. सुंदर असे आंब्याचं सेटिंग झालेलं आहे. साधारणतः हे 700 फळझाड आहेत माझ्याकडे आंब्याचे. त्यापैकी ह्या 3.5 वर्षात 460 झाडाला फळ लागलेलं आहे आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे.
फक्त ऑर्गॅनिकमुळं, आणि ही झाडं रोगाला फार कमी बळी पडतात. आंब्याची क्वालिटी पण खूप चांगली आहे. तेव्हा प्रत्येकाने वर्षातून फळझाडं जर आपल्याकडे असतील तर हे NPK हमखास वापरायलाच पाहिजे. आणि रासायनिक खताचा खर्च जेवढा तुम्हाला कमी करता येईल तेवढा कमी करा. कारण रासायनिक खतामुळं जमिनीचं आरोग्य खूप बिघडत चाललेलं आहे. मनुष्य, प्राणी आणि पशुपक्ष्याचं पण आयुष्य बिघडत चाललेलं आहे. तेव्हा काळाची गरज आहे बंधूंनो, की आपण रासायनिक शेतीकडे ही वळलंच पाहिजे. आणि जेणेकरून आपला खर्च पण कमी होईल आणि तयार केलेली फळं किंवा भाजीपाला किंवा आपलं इतर धान्य हे उत्तम क्वालिटीचं आणि आरोग्याला पूरक असं निर्माण होईल. तेव्हा आपण प्रत्येकाने स्वतःकरता, आपल्या नातेवाईकाकरता किमान 1-2 एकर ऑर्गॅनिक शेती ही केलीच पाहिजे. जर आपणाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून मी नवीन नवीन शेतीबद्दल माहिती आपणाला घेऊन येत जाईल. धन्यवाद.